आमदार साहेब मला म्हणाले साहेब साठी आणि त्यांचा वाढदिवस आहे, आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी यायला पाहिजे. मला साहेब तुम्ही कालच गेलात आणि आज परत तुम्ही परवा येणार आहात. तर साहेब मला नको, तुम्ही थांबा 1-1.5 तास थांबा, मी काहीतरी करतो. आणि मला नंतर फोन आला, मला मोफाचा तिकीट मिळेल, मला दाबोली म्हणजे त्याच्यापेक्षा अजून 50 किलोमीटर पुढचं किमान तिकडचं मला तिकीट मिळतंय, तरी पण मी या वाढदिवसाला येणार. आणि ते तिथून निघून आता डायरेक्ट या ठिकाणी वाढदिवसाला आलेले आहेत. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, या वाढदिवस आपला हा कार्यकर्ता आपल्या वडिलांपासून 90 सालापासून एकनिष्ठ आमच्या राणे साहेबांबरोबर, राणे फॅमिली बरोबर, गोपीलाल म्हणाले एकनिष्ठ सातत्याने काम करतोय. आणि अशा कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी फोनवर जो देऊ शकले असते, पण नाही, मला त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्याबरोबर साडेगावकर मला म्हणाले की आता मी आता त्यांना मागाशी म्हणालो की आमदार साहेब येतात, मी संध्याकाळी 7 ला सांगितलं साहेब त्यांना तुम्ही येताय. तर ते म्हणाले साहेब येत आहेत, आम्हाला माहितीच नाही. तर मला साहेब येत आहेत, स्वतः तुला वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. मला एक आमदार मुंबईवरून 500 किलोमीटरचा प्रवास करून आता तो येऊन परत आता मुंबईला जाऊन परत परवाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी एका कार्यकर्त्यासाठी या ठिकाणी येणं याच्यासाठी मोठी गोष्ट नाही. कारण मी खरोखर साडेगावकर तुम्ही जे 90 सालापासून राणे साहेबांबरोबर तुम्ही जे काम केलं, खरे अर्थाने आज सर्वच कार्यकर्त्यांना आज वाटलं की नाही, राणे कुटुंब हे फक्त कामापुरती वापरून घेणारी मंडळी नाही, तर संपूर्ण त्या कुटुंबाच्या त्या कार्यकर्त्या कोणच गाडीगावकरच नाही, तो कुठलाही कार्यकर्ता असला तरी त्याला आपल्या कुटुंबाचा एक घटक म्हणून समजणारा, कुटुंबाचा माणूस म्हणून समजणारा, आपल्या रक्ताचा माणूस म्हणून समजणारा एक कुटुंब प्रमुख राणे साहेबांची काम सगळीच मंडळी, राणे साहेब असतील, राणे वहिनी असतील, आमचे आमदार असतील, आमचे पालकमंत्री असतील, ही सगळी मंडळी आपल्या कुटुंब म्हणून या ठिकाणी काम करतात. हे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. सुनील गाडीगावकर 90 सालापासून या ठिकाणी काम करतायत. 90 मध्ये पंचायत समिती यांनी लढवली, तदनंतर आमच्या गाडी वहिनीने या साहेबांनी आणि जिल्हा परिषद लढवली, ते जिल्हा परिषद सदस्य झाले. गोपीलाल होते, गोपीलाल त्यावेळी विभाग प्रमुख होते. आणि ही सगळी मंडळी 90 सालापासून शिवसेनेच्या पाठीशी, राणे साहेबांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिले. राणे साहेब काँग्रेसमध्ये गेले, तदनंतर ही मंडळी सगळी काँग्रेसमध्ये आली. राणे साहेब स्वाभिमान मध्ये गेले, त्यावेळी ही मंडळी सगळी स्वाभिमान मध्ये आली. आणि राणे साहेब आता पुन्हा भाजप आणि निलेची नीती शिवसेनेमध्ये गेल्यानंतर सातत्याने 90 सालापासून शिरवणे गाव हे सुनील गाडीगावकरांच्या आणि राणे साहेबांच्या पाठीशी 80% कुठलाही पक्ष असो सातत्याने राहिलेला गाव हा शिरवणे गाव आहे. आणि आज साहेब तुम्ही आमदार झालेले आहे. आता वाढदिवसाला सुनील गाडीगावकर दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य तर ते आमदार काय सर पातळच आहेत ते, त्यामुळे त्यांना ते आमदार, कारण त्याची प्रकृती बघितल्यानंतर. पण त्यांना आज शुभेच्छा देताना त्यांना विकासात्मक शिरवणे आणि आपला मतदारसंघ म्हणून जे 2-4-5 वर्ष जे बोंब मारतायत ती 10 वर्ष या ठिकाणी आमदार नव्हते. आणि शिरवणे गाव 80% सातत्याने तुमच्या पाठीशी असल्यामुळे इथले आमदार जे होते पूर्वीचे त्या भागात कुठेच काम केलं नाही, पण शिरवणेमध्ये 1 रुपया देण्याचे त्यांनी काम केले नाही. पण आज खरा भाग्याचा दिवस आहे. तुझी 60 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि 60 वर्ष तुला पूर्ण होताना निलेचे आमदार झालेले आहे. त्यामुळे तुझ्या या शिरवणे पहिल्यांदा प्रामुख्याने शिरवणे म्हणतो, या शिरवणे गावातली या वर्षामध्ये मॅक्झिमम कामं सन्माननीय आमदारच्या माध्यमातून, साहेबांच्या माध्यमातून तुझी 100% पुरी होणार आहेत. आणि तशा प्रकारची साहेबांनी मागूनच तुझी कामं सगळी घेतलेली आहेत. फक्त पाऊस दिवाळी जाऊ दे, दिवाळी गेल्यानंतर तुझ्या या मतदारसंघामध्ये किंवा तुझ्या गावामध्ये खऱ्या अर्थाने विकास लोकांना जो 10 वर्ष जो झाला नाही, तो विकास खऱ्या अर्थाला पुन्हा पाहायला सन्मान्य निलेजींच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आज सगळं आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सुनील गाडीगावकर यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहोत. परंतु आज खरा एक कौतुकाचा विषय म्हणजे मला आजही आताही वाटत नाही की निलेजींना मला वाटलं निलेजी सांगतील की मला एक फोन लावून द्या साहेब, किंवा मी त्यांना फोन करतो आणि शुभेच्छा देतो असं मला वाटलं होतं. परंतु निलेश साहेब मला म्हणाले साहेब नाही मी येतोय. मी एकदम थोडासा हे झालो, अरे म्हटलं मी त्याला काय बोललोच नाही. तरी पण निलेश साहेबांना मी म्हणतोय साहेब कालच तुम्ही गेलाय बघा, नाही मी काहीतरी बघतो, एक कीर्तन द्या मला, मी काय करतो पण मी येतोच. सुनील गाडीगावकर आता त्यांना भेटताना खरोबर मनापासून म्हणाले की साहेब तुम्ही आलात, मला खरोखर भेटायला अपेक्षित नव्हतं. आणि न सांगता एखादा आमदार खासदाराला निमंत्रण दिलं घ्यावं लागतं, तिथे भेट घ्यावी लागते, त्यांची तारीख घ्यावी लागते, शिष्टाचार
बाबासाहेब तुम्हाला वेळ मिळेल काय असं काय, सुनील गाडगेकरांनी साधं निमंत्रण पण म्हणजे त्यांना वाटलं की साहेबांना दिलं नाही, त्यांना फक्त कळलं की माझ्या एक का निष्ठावंत कार्यकर्त्याचा वाढदिवस आहे, तो 60वा वाढदिवस आहे, त्या ठिकाणी मला पोहोचलं पाहिजे, त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे, ह्या भावनेतून निलेश या ठिकाणी आले. सुनील गाडगेकर हा तुझ्या सुवर्ण अक्षरात लिहून ठेवणारा हा वाढदिवस असं म्हणायला हरकत नाही, असं माझं स्वतःच म्हणणं आहे. तुला तुझ्या पाठीची सर्व जनता या मतदारसंघातली मंडळी आहे, ती सर्व ना, तू आज कुटुंब प्रमुख आहे. मला शेवट सांगताना तू आज 60 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती आमच्या टीम मध्ये तूच आहे. एक अनंत राऊत होते, अनंत राऊत आमच्यामध्ये होते. आता अनंत राऊताच्या नंतर सुनील गाडगेकर, मी 56 मध्ये आहे, सुनील गाडगेकर 60 मध्ये आहे. हे बाकीचे जे सगळे युवा नेतृत्व त्याच्या खाली आहे. म्हणजे या मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाची धुरा सांभाळताना एक कुटुंब प्रमुख म्हणून ही जबाबदारी सुद्धा आता 60 वर्षात आल्यानंतर 61 वर्ष पदार्पण देताना सगळ्यांना गोपीलाल म्हणतात तसं बोलून चालणार नाही. आता कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत मधुर आणि गोड आणि हळूहळू बोलून या सर्व कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी आज गाडगेकर यांच्यावरती आलेली आहे. याची तुला मी जाणीव तुम्हाला करून देतोय. कारण तुम्ही आता 60 वर्षाचे झालेले आहात, 60 वर्षाचे झालेले आहेत आणि एका मुलाला मुलगी जाऊन एक आजोबा पण झालेले आहात. त्यामुळे ही आता जी हाय टेम्परेचरची जी सवय आहे ती सवय सुनील गाडगेकर राणेसाहेबांनी जे कार्यकर्ते घडवले, कुठलाही अन्याय झाला काय झाला, तिथे सत्ता नव्हती 90 मध्ये, तर आंदोलन करायचं, चुकीला रोखायचं, ही सगळी शिकवण बाळगुरू सन्मान्य राणेसाहेबांनी सर्वच कार्यकर्त्यांनी दिलेलं होतं. तेवढ्या पक्ष नव्हता, सत्ता नव्हती. राणेसाहेब आल्यानंतर आम्ही सर्वजण आंदोलन करा, रस्ता रोको करा, विकास कामासाठी एक जुटीने जावा, ही सगळी शिकवण राणेसाहेबांनी त्याच्या वेळी त्या कार्यकर्त्यांना दिल्यामुळे ते आपल्या अंगामध्ये राहिलेले आहे आणि त्या स्वाभिमानाने आजही ते कार्यकर्ते समाजामध्ये काम करतायत. आणि सुनील गाडगेकर विषय एखादं काम त्यांनी घेतलं, मतदारसंघातलं घेतलं, साहेब एमआरजेचा जो कालचा विषय होता तुम्हाला मी म्हणालो, या एमआरजेस मधून सुनील गाडगेकर आपल्या गावामध्ये 1.5-2 कोटीची कामं वर्षाला करायचे. ही सत्ता बदल इथे आमदार वैभव नाही गेले, त्यानंतर योजना बंद झाली आणि आता योगायोगाने भरत गोगावले या आमच्या शिवसेनेचे मंत्री या खात्याचे आहे. त्यामुळे हे सुद्धा योजना आता निलेशजीच्या माध्यमातून हे सगळे योजना निलेशजी आता सुरू करतायत. त्यामुळे विकास कामासाठी यानंतर तुम्हाला कुठेही फिरावं लागणार नाही, आम्ही तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. कारण इथले जे आमदार आहेत, हे आमदारांनी जे 4 महिन्यामध्ये जे केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, ते कार्य आतापर्यंत 10 वर्षामध्ये इथल्या आमदाराला किंवा खासदाराला जे करता आलं नाही ते 4 महिन्यामध्ये निलेशजीने आपल्या अभ्यास वृत्तीने करून दाखवलेलं आहे. देवबागच्या गावाला एका वेळी 158 कोटीचा बंधारा दिला. खार बंधारे, मेरिटाईम बॉन्डचे बोंडारी तळातील असो, तोंडवली असो, दांडी असो, सर्जकोट असो, देवबाग असो किंवा राजकोट असो, अशा वेगवेगळ्या भागासाठी या वर्ष जवळजवळ 250-300 कोटीची बंधाऱ्यांसाठी निधी आणली. बजेट मधून जवळजवळ 30-35 कोटी रुपये आणले. डीपीडीसी मध्ये जवळजवळ 125 कोटी रुपये आणले. अशा वेगवेगळ्या योजनेतून आपल्या अभ्यासपूर्वक भाषणातून अभ्यासपूर्वक मांडणी करून या ठिकाणी जवळजवळ 1000 कोटीपेक्षा जास्त या 4 महिन्यामध्ये या महाराष्ट्राच्या 288 आमदारांपैकी निलेशजीने आपल्या अभ्यास वृत्तीने खेचून आणलेले आहेत आणि याची प्रचिती आपल्याला दिवाळी नंतर आपल्याला पाहायला मिळेल. काल सुद्धा कुठलाही मंत्री असो, तुम्ही सोशल मीडियावरती बघत असाल, वनमंत्री गणेश नाईक असतील, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असतील, जे दशावतार भजन कलाकार यांची मान्यता नव्हती, त्यांना स्वतंत्र जीआर काढून, स्वतंत्र अधिसूचना काढून, त्यांना जॉब कार्ड देऊन त्यांच्या मानधनामध्ये कसं वाढेल, त्यांना आयडेंटिटी कार्ड कसं मिळेल, त्याला दर्जा देण्यासाठी मंत्र्यांची भेट ते सुद्धा माझ्या महिन्यामध्ये निघेल. दशावतार असो, भजन असो, कीर्तन असो, अशाही कलाकारांना चांगले दिवस या ठिकाणी पुढे येणार आहेत. काही सुद्धा बाब निलेशजीच्या लक्षात आल्यानंतर ती सुद्धा करून घेतलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा आमदार आपल्या कुडाळ मालवणला लाभलेला आहे. तुम्ही सर्वांनी निलेशजीच्या पाठीशी उभे राहिला, त्याला आशीर्वाद दिला आणि निलेशजी आमदार झाले. आणि आमदार झाल्यानंतर आता 5 वर्ष सन्माननीय निलेशजी असतील, आमचे राणेसाहेब खासदार असतील, आमचे पालकमंत्री असतील, यांच्या माध्यमातून ही सगळी कामे या जिल्ह्यातील या मतदारसंघातील पूर्ण होतील. आज या ठिकाणी सुनील गाडगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण जमलेला आहोत. पुन्हा एकदा सुनील गाडगेकर यांना मी शुभेच्छा देतो. दीपक पाटकर यांचा सुद्धा वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आणि निलेशजी खरोखरच पुन्हा एकदा सांगतो, निलेशजी या वाढदिवसाला आल्यानंतर एक चांगला म्हणजे कार्यकर्त्यांना खरोखर ते
मनामध्ये आदरयुक्त एक होतं की एका कार्यकर्त्यासाठी आपला आमदार आपला नेता मुंबईवरून फक्त एका कार्यक्रमासाठी येतो, याच्यापेक्षा मोठं दुसरं भाग्याचा दिवस नाही. आणि अशी व्यक्ती आज आपल्याला आमदार लाभलेली आहे. मी तुम्हाला सर्वांना विनंती करीन, कोण येतील जातील, पण निलेशजींच्या पाठीशी या मतदारसंघामध्ये आपण सर्वजणांनी खंबीरपणे उभे राहून, कारण निलेशजींचे हात आपण जर बळकट केले तर आता जो विकास जो आपल्याला पाहायला हवाय, जो रोजगार आपल्याला हवाय, हे सगळ्या गोष्टी निलेशजीच्या माध्यमातून निलेशजी पुढे केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो. आणि पुन्हा एकदा श्रीदेव आदिनाथाला मी प्रार्थना करीन की सुनील गाडेगावकर यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, त्यांची इच्छा आकांक्षा जे जे काय आहे ते सगळे या परमेश्वराने पूर्ण करो अशी सदिच्छा व्यक्त होताना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.